सर्वसामान्यांचे व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्री स्वामी एंटरप्राइजेस घेऊन येत आहेत सुपारी कटिंग मशीन। 5 वर्षाचा कायदेशीर स्टॅम्प पेपर, नोटरीकृत व्यवसाय करार, उत्पादन मर्यादा 1 किलोग्रॅम प्रति तास, क्षमता 12 तास ब्रेक न करता मशीन चालू शकते। पावडर कोटिंग फिनिश, हेवी ड्युटी मटेरियल वापरले आहे। दर्जेदार वेफर कटिंग सिस्टीम, ध्वनी प्रूफ सह जलद आणि कार्यक्षम। चॅनल बी आयोजित महिला दिन विशेष नारी शक्ती मालिकेच्या या भागात मी आपले खूप खूप स्वागत करते। आपण सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। या अंतर्गत आपण विविध क्षेत्रातील महिलांशी संवाद साधत आहोत। आजच्या भागामध्ये आपल्याशी संवाद करण्यासाठी स्टुडिओमध्ये आलेले आहेत सौ रीटा सोनवणे। नमस्कार मॅडम। नमस्कार मॅडम, आपण शेअर ट्रेडिंगचे क्लासेस घेता, हो, पण त्या आधीची आपली पार्श्वभूमी काय हे जाणून घ्यायला आवडेल। ओके, मी ॲक्च्युली पहिला एक तर नॉर्मली आपण गृहिणीपासूनच सुरुवात करूया। जसं रेग्युलर एक टिपिकल लाईफ जगतात तशी माझी पण एक टिपिकल रेग्युलर लाईफच होती। ते करत असताना मी नोकरीकडे वळले। माझं एज्युकेशन कंप्लीट करत करत नोकरीच्या ठिकाणी गेल्यानंतर मला थोडीफार ट्रेडिंगबद्दल माहिती कळाली। मग मला त्यामध्ये थोडासा इंटरेस्ट वाढत गेला साधारण 2015-16 मध्ये। आणि त्यावेळी मला असं लक्षात आलं की ट्रेडिंग हे करिअर होऊ शकतं, पण पुरेसं ज्ञान नाही। ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुणाचा प्रॉपर गायडन्स नाही, कोण मेंटॉर नाही। त्यामुळे एखाद दुसरं पुस्तक वाचून मी ट्रेडर होणार नाही, मला एवढं तर माहीत होतं। पण तरी पण मी काय का असेना धडपड करत मी ट्रेडिंगकडे सुरुवात करायची ठरवली। आणि त्यावेळी साधारणतः कमोडिटीपासून मी ट्रेडिंगची सुरुवात केली होती, ज्याच्यामध्ये मला चांगलं लक्षात आहे आता की एक छोट्या मोठ्या प्रॉफिटमध्ये मी बाहेर पडले होते। नंतर हळूहळू लक्षात आलं की ट्रेडिंग आपलं एक करिअर होऊ शकतं, पण इतकं सोपं नाहीये जेवढं आपण ट्रेडिंगला सोपं समजतो। म्हणजे म्हणतात ना, सिंपल आहे पण इझी नाहीये, कारण त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे। मग जेव्हा मी जॉब करत होते तेव्हा माझं ट्रेडिंग हे कंटिन्यू सुरूच होतं। मॅडम, आपण नोकरी करता करता ट्रेडिंगला सुरुवात केली होती, नंतर पूर्णपणे आपण ट्रेडिंग करायला लागलात। पण आता आपण ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे आपली शेअर मार्केटिंग बद्दल, तर हा विचार आपल्या मनात कसा आला आणि मग आपण आपल्या फर्मची स्थापना पुढे केली त्याबद्दल सांगा। ओके, 8 तासाची नोकरी करून जो पगार मला मिळायचा त्याच्यापेक्षा मला ट्रेडिंगमधून एक चांगलं उत्पन्न निर्माण होत होतं। तसेच मला टीचिंगची आवड असल्यामुळे मी ह्या क्षेत्राकडे वळले की आपल्याला जे ज्ञान आहे ते आपण इतरांनाही देऊन त्यांचा फायदा केला पाहिजे। त्यामुळे मी ट्रेडिंगचे क्लासेस करण्याचा विचार केला, पण असं विचार केला आणि पटकन केला असं पण कुठली गोष्ट होत नाही। माझ्या बाबतीत पण सेम तसं झालं। नोकरी करत असताना मी साधारणतः एक 20 बॅचेस घेतल्या आणि त्याच्यानंतर मला रिअलाइज झालं की बाबा आपल्यासाठी नोकरी नाही, आपल्यासाठी एक व्यवसायच, आपण याच्यामध्ये काहीतरी करिअर करू शकतो। आणि तिथून मग मी माझ्या करिअरची सुरुवात एक आपल्या कंपनीची स्थापना केली, गो ग्रो मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, ज्याच्यामध्ये आपण शेअर मार्केटचे क्लासेस घेतो। आणि आत्तापर्यंत नाही म्हटलं तर एक 83-85 बॅचेस आपल्या कंप्लीट होत आलेले आहेत त्याच्यामध्ये। अरे वा, मग ट्रेडिंग बद्दल आता बऱ्यापैकी अवेअरनेस आलेला आहे, पण तरी माहिती पण अनेक लोकांना नाहीये त्याच्याबद्दल। तर ट्रेडिंग कोण करू शकतं आणि आपले जे क्लासेस आहेत त्याचा वेगळेपणा काय आहे? ओके, ट्रेडिंग हे कोणीही करू शकतं, असं काही नाही की त्याला पर्टिक्युलर नॉलेज, तुमचं एज्युकेशन हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाही आहे। जर तुमच्या हातामधील मोबाईल जर तुम्हाला प्रॉपरली वापरता येत असेल तर तुम्ही ट्रेडिंग ह्याच्यामध्ये आरामात करू शकताय। फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकण्याची आवड असली पाहिजे, ट्रेडिंग शिकण्याची आवड असली पाहिजे। ट्रेडिंग तुम्ही जर म्हटला कोण करू शकतं तर व्यावसायिक किंवा नोकरदार, गृहिणी, विद्यार्थी, रिटायर्ड व्यक्ती कुणीही ट्रेडिंगचा कोर्स करू शकतो। अच्छा, आता ट्रेडिंग म्हटलं किंवा शेअर मार्केट म्हटलं की तो एक जुगार आहे असे एक संकल्पना समाजामध्ये प्रचलित झालेली आहे, किंवा फायदा होतोच असं नाही, तोटा जास्त वेळा होतो असं अनेक गोष्टी बोलल्या जातात। तर याबद्दल आपण एक ट्रेडिंग करणाऱ्या व्यक्ती आणि क्लास घेणाऱ्या व्यक्ती म्हणून काय सांगाल? ओके, आता मी जसं क्लासेस घेते तसं मी एक चांगली ट्रेडर सुद्धा आहे। आज लोक ट्रेडिंगकडे गॅमलिंग म्हणून बघत आहे, तर त्याचं कारण काय आहे की त्यांना असं वाटतं की आपण ह्याच्यामध्ये एक लॉटरी पद्धतीसारखं उतरतोय। म्हणजे काही लोकांना ना ट्रेडिंगमध्ये असं वाटतं की आपण झटपट श्रीमंत होऊ शकतो। मार्केटमध्ये 2 प्रकारची लोक आहेत, काही लोक आहेत ज्यांना झटपट श्रीमंत व्हायचं आहे जस्ट लाईक लॉटरी, ओके, आणि काही लोक असे आहेत ज्यांना हळूहळू का असं आपली ह्याच्यामध्ये ग्रोथ करायची आहे। मग मार्केट त्यांनाच देतं ज्यांना हळूहळू ग्रोथ करायची आहे। जर तुम्ही याच्याकडं एक व्यवसाय म्हणून जर एक अभ्यास करून जर ट्रेडिंग शिकायला गेला तर याच्यामध्ये तुमचा नक्कीच फायदा होऊ शकतो, फक्त तुम्ही त्या टेक्निक फॉलो केल्या पाहिजेत याच्यामध्ये। जसा प्रत्येक गोष्टीमध्ये संयम महत्त्वाचा आहे तसं ट्रेडिंग ह्या गोष्टीमध्ये सुद्धा संयम महत्त्वाचा आहे, आणि त्याचं प्रॉपर नॉलेज जर आपल्याला असेल तर आपण एक उत्तम ट्रेडर होऊ शकतो।
तर मॅडम, आपण सध्या बघतो की ट्रेडिंग करताना महिलांची संख्या त्याच्यामध्ये आपल्याला खूप कमी दिसते, तर महिलांनी याच्यामध्ये यावं यासाठी आपण काय मार्गदर्शन? ट्रेडिंग क्षेत्रामध्ये महिलांनी नक्कीच आलं पाहिजे, कारण महिला रिस्क घेण्यासाठी फार घाबरतात, पण खरी ताकद ही महिलांमध्ये आहे. डिसिजन मेकिंग त्यांचं खूप स्ट्रॉंग असतं. मी प्रत्येक महिलेला हेच सांगू इच्छिते की 8 आणि 10 तासाची नोकरी करण्यापेक्षा तुम्ही जर एक 1.5 ते 2 महिने नॉलेज घेतला ट्रेडिंगचं आणि त्याच्यामध्ये सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवला ट्रेडिंगमध्ये, तर येणाऱ्या वर्षभरामध्ये तुम्ही एक चांगला ट्रेडर नक्कीच तयार होऊ शकता. मॅडम, आपण 2020 पासून हे क्लासेस घेत आहात आणि आतापर्यंत आपल्या 85 पेक्षा जास्त बॅचेस झालेले आहेत, तर यामध्ये आपण कोणत्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता आणि हा बॅचेस घेण्याचा आपला अनुभव कसा राहिलाय? बॅचेसचा अनुभव तर खूपच चांगला राहिला आहे. 85 बॅचेस आता ऑलमोस्ट आपल्या कंप्लीट होत आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरातील विद्यार्थी आपल्याकडे शिकून गेले, जसे की डॉक्टर, इंजिनियर, वकील, हे असे विद्यार्थी, गृहिणी, रिटायर्ड व्यक्ती, ओके, आर्मी पर्सन, हे असे बरेच आपल्याकडे शिकून गेले. तसेच परगावचे स्टुडंटसुद्धा आपल्याकडे शिकण्यासाठी येतात, ज्यांची आपण राहण्याची खाण्याची सोयसुद्धा आपण इथे करतो. आणि आत्तापर्यंतचा जर अनुभव जर माझा विचारला तुम्ही 85 बॅचेसमधला, तर डिसिप्लिन ज्यांनी फॉलो केलेलं आहे ते नक्कीच ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं घडलेले आहेत. कारण ट्रेडिंगचा क्लास करूनसुद्धा काही लोकांना असं वाटतं की हे पूर्णपणे गॅम्बलिंग आहे. ट्रेडिंग तुम्ही करता बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही जर सातत्य नाही ठेवला तर ट्रेडिंग तुमच्यापासून खूप लांब निघून जातं. त्यामुळे ट्रेडिंगमध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, ते म्हणजे सातत्य. अरे वा, तुम्ही असिस्टन्स फॉर लाईफ टाईम अशा पद्धतीचं एक स्लोगन तुमच्या क्लासेसचं आहे, याबद्दल काय सांगा? आता आपली जी बॅच आहे ती ही साधारणतः 45 दिवसांची बॅच आहे. ह्या 45 दिवसांच्या बॅचमध्ये आपण पूर्ण बेसिकपासून ॲडव्हान्स लेवल कव्हर केलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी काहीही नॉलेज नसेल तर तुम्हाला बेसिक म्हणजे अगदी श्री गणेशापासून ट्रेडिंग चालू केलं जातं. आफ्टर बॅच आपण लाईफ टाईम सपोर्ट डिक्लेअर केलेला आहे, म्हणजे तुम्हाला एक बॅच करून सुद्धा जर काही कन्सेप्ट क्लिअर केल्या झाल्या नसतील तर साधारणतः तुम्ही पुन्हा कुठलीही बॅच आपली रिपीट करू शकताय. तसेच आपल्याकडे तुम्हाला रोज प्रॅक्टिसला येण्यासाठी आपली ट्रेडिंग लॅबसुद्धा आपण फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. तुमचे आता कोल्हापूरमध्ये क्लासेस आहेत, त्याचबरोबर हुपरीमध्ये आहेत, तर भविष्यामध्ये अजून कशा शाखा वाढवण्याचा आपला मानस आहे? हो, भविष्यामध्ये मला पूर्ण महाराष्ट्रभर म्हणा त्याच्यामध्ये ब्रँचेस मला डेव्हलप करायचे आहेत. मॅडम, आपण अतिशय यशस्वीरित्या हे क्लासेस चालवता आहात, तर ही आणि 85 पेक्षा जास्त आपल्या बॅचेस झालेले आहेत, तर ही गोष्ट करणं तशी काही साधी गोष्ट नाही आहे. तर क्लासेस घेताना किंवा ट्रेडिंग करताना आपल्याला साथ कोणाकोणाची मिळते? पहिली तर घरातूनच सुरुवात झाली की घरच्यांनी खूप चांगलं सपोर्ट केलं मला, म्हणून मी आज इथपर्यंत आले. कंपनी उभा करणं हे काय एकटीचं काम नाही आहे, मला माझ्या सहकार्यांची खूप चांगली साथ लागलेली आहे. आणि आपल्याकडे जो आपला जो स्टाफ आहे तो पूर्ण वेल ट्रेन स्टाफ आहे, त्यामुळं तो माझा जो स्टाफ आहे तो पूर्णपणे प्रत्येकाला मदत करत असतो ट्रेडिंगमध्ये, प्लस मॉनिटराईज पण करत असतो की प्रत्येकाचा प्रॉफिट अँड लॉस कशा पद्धतीनं सुरू आहे. त्यामुळे मी माझ्या सहकाऱ्यांचे पण खूप आभार मानू इच्छिते की आज त्यांच्यामुळे मी इथपर्यंत आले. ट्रेडिंग करता करता आपण सामाजिक कार्यामध्ये सुद्धा खूप ॲक्टिव्ह आहात, तर याबद्दल आम्हाला सांगा. ट्रेडिंग करत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला जसं मिळतं तसं आपण समाजाचं सुद्धा देणं लागतो. त्यामुळं कोविडमध्ये तुम्ही बघितलंच असाल की काय परिस्थिती झाली होती सगळ्यांची. कोविडमध्ये साधारणतः मी लोकांना फूड पॅकेजची हेल्प वगैरे केली होती. तसेच गरजू आणि गरीब मुलींना मी फ्रीमध्ये एज्युकेशनसुद्धा दिलेलं आहे ट्रेडिंगचं. ओके, तर जागतिक महिला दिनानिमित्त आपण आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधतो आहोत, तर आपल्या महिला प्रेक्षकांना आपण काय मार्गदर्शन कराल? ओके, तर महिला प्रेक्षकांना मी एकच सांगू इच्छिते की 8 आणि 10 तासाची नोकरी करण्यापेक्षा जर तुम्ही 1 ते 1.5 महिने जर तुम्ही ट्रेडिंगचं प्रॉपर नॉलेज घेतला तर तुम्ही तुमचा घर, व्यवसाय, नोकरी सांभाळत एक चांगला उत्तम ट्रेडर होऊ शकताय आणि स्वतःच्या पायावर उभं राहू शकताय. नक्कीच, स्वावलंबनासाठी दिशा देणारी ही आजची मुलाखत आपली राहिलेली आहे. मॅडम, आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले आभार मानते. थँक्यू. अकॅडमी, इन्स्पायर अकॅडमी. IIT फॅकल्टीच्या उज्ज्वल परंपरेतून घडलेला विद्यार्थी भविष्यात लौकिकात भरच घालेल.
बीट सॅट एंट्रन्स, जेईई मेन आणि ऍडव्हान्सची तयारी, स्पेशल एनडीए कोर्स, शिवाय बाहेर गावच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय. महाराष्ट्रातील हायेस्ट सक्सेस रेट असलेल्या इन्स्पायर अकॅडमी मध्ये आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचे भवितव्य घडवा उज्ज्वल. इन्स्पायर अकॅडमी, इन्स्पायरिंग यंग माइंड्स थ्रू एज्युकेशन. प्रवेशासाठी संपर्क तथासू कॉर्नर, शाहूपुरी, रेल्वे गेट समोर, कोल्हापूर. संपर्क 79 72 96 12 99, 91 46 81 45 00. नमस्कार. महिला दिनानिमित्त आयोजित नारी शक्ती या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करते. आपण या मालिकेमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांच्या मुलाखती घेत आहोत. आता माझ्यासोबत आहेत सौ जेनिफर थॉमस डिसोजा. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे. नमस्कार मॅम. तर मॅडम, आपण आपली पार्श्वभूमी सांगा. नमस्कार, माझं नाव जेनिफर थॉमस डिसोजा. मी फाउंडर प्रिन्सिपल म्हणून काम करत आहे लिटिल निमो प्री स्कूल अँड मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल या स्कूलमध्ये. स्कूल आमची 2014 साली स्थापन झाली होती आणि ह्या 10 वर्ष झाले मी या स्कूलमध्ये प्रिन्सिपल म्हणून, तसंच एक ॲडमिनिस्ट्रेशन लेवलवर तशा सगळ्याच विभागात काम करत आहे. आणि आत्ता आपल्याकडे प्रायमरी 6 स्टँडर्डपर्यंतचे क्लासेस सुरू आहेत मॅम. अच्छा, तर आपलं माहेर पुणे आणि लग्नानंतर सुद्धा आपण पुण्यामध्ये होतात, पण काही कारणास्तव आपण कोल्हापूरमध्ये आलात आणि कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आता आपण प्री आणि प्रायमरी स्कूल चालवत आहात. तर हा सगळा प्रवास कसा होता, याबद्दल काय सांगाल? मी मूळची पुण्याची, जुन्नर तालुक्यात माझं गाव. अगदी ग्रामीण भागात माझा जन्म झाला आणि ग्रामीण भागातच शिक्षण झालं. त्यामुळे लहानपणी बऱ्याचशा गोष्टी ग्रामीण भागात आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, पण शिक्षणाची ओढ, माणसाची इच्छाशक्ती असेल तर नक्कीच ओढून आणते. आणि त्यातूनच 10वीपर्यंतचं शिक्षण ग्रामीण भागात पूर्ण करून मी पुण्यात आले आणि नोकरी करून पुढचं शिक्षण पूर्ण केलं. लग्नानंतर मिस्टरांची बदली कोल्हापूरला झाली आणि त्यांच्या कामानिमित्तानं मी कोल्हापूरला 2008 साली शिफ्ट झाले. आणि त्याच्या 2 वर्षानंतर मॅटर्निटी लिव्ह आणि मग त्याच्यानंतर मुलीला जेव्हा मी फुलेवाडी रिंग रोड येथे राहते, तिथे जेव्हा तिला स्कूल शोधत होते, तेव्हा मला एक चांगली प्री स्कूल किंवा प्ले ग्रुप नर्सरी आपण ज्याला म्हणतो अशा स्कूलच्या शोधात मी असताना मला अपेक्षित अशी स्कूल त्यावेळेस मिळाली नाही आणि त्यावेळेस मी ठरवलं की आपणच स्कूल काढायची. तसा अनुभव प्री स्कूलमध्ये काम करण्याचा होता आणि पूर्वीपासूनच शिक्षणाची आवडसुद्धा होती, शिकविण्याचीही आवड होती आणि हीच आवड आणि ही संधी साधून मी प्री स्कूलची स्थापना 2014 साली केली. ओके, तर जवळपास 10 वर्षापूर्वी आपण ही प्री स्कूल स्थापन केली. आपल्याला शिकवण्याचा अनुभव होता, पण जेव्हा आपण प्री स्कूल स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर ते सुरू करताना आपल्याला काय काय अडचणींना सामोरं जावं लागलं आणि यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे लोकांची मदत मिळाली? नक्कीच अडथळे, चांगली गोष्ट करताना नेहमीच अडथळे येत असतात. तर जेव्हा मी स्कूल सुरू केली, शिकविण्याचा आणि शिकण्याचा मला अनुभव होता, पण ॲडमिनिस्ट्रेशन लेवलला किंवा व्यवस्थापनीय जो अनुभव असतो किंवा जे काम असतं त्यामध्ये मला अडचणी आल्या. कारण फुलेवाडी हा त्यावेळेस अगदी ग्रामीण भागासारखाच एक भाग होता, उपनगर म्हणू शकतो आपण त्याला, जिथे खूप साऱ्या फॅसिलिटीज नव्हत्या किंवा प्ले ग्रुप आणि नर्सरी ही कन्सेप्टसुद्धा तिथं नवीन होती. आणि मला पालकांचं प्रबोधन खूप करावं लागलं, कारण त्यावेळेस एवढ्या छोट्या एज ग्रुपला म्हणजे 2 ते 3 किंवा 3 ते 4 वयोगटासाठीच्या मुलांना शाळेत पाठवायची गरज आहे का हे पटवून आधी द्यावं लागलं. त्यासाठी डोर टू डोर सर्वे किंवा आपण खूप साऱ्या प्रकारचे कार्यक्रम, ॲक्टिव्हिटीज राबवून त्यातून पालकांचं प्रबोधन करून त्यावेळेस ह्या प्रवासाची सुरुवात झाली. स्कूल चालू करताना मला नक्कीच माझे मित्रमंडळी किंवा घरचे, माझी फॅमिलीज या सगळ्यांचा सपोर्ट मिळाला. 8 विद्यार्थ्यांवर मी त्यावर्षी शाळा चालू केली होती 2014 साली. पण शाळेच्या अंतर्गत खूप सारे उपक्रम राबवत असताना, ॲक्टिव्हिटी घेत असताना तो युनिकनेस लक्षात घेऊन पेरेंट्स आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि त्यातूनच भरघोष ॲडमिशन होत गेले आणि आज आपली विद्यार्थी संख्या 380 वर आहे. अरे वा. मुलीसाठी म्हणून सुरू केलेली ही शाळा आता समाजातील अनेक मुलांना एक चांगली दिशा देते आहे. तर आपल्याला आलेली एखादी अडचण फक्त अडचण न समजता आपण त्याच्यावरती कशा पद्धतीने मात करू शकतो. आणि त्याचबरोबर मॅडमचं जे उदाहरण आहे की त्यांनी फक्त आपली अडचण सोडवली नाही तर समाजातील अनेक गरजू विद्यार्थ्यांची अडचण सोडवलेली आहे. तर ही गोष्ट नक्कीच आपल्याला प्रेरणादायी आहे. तर मॅडम, मला तुम्ही सांगा की आता तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेली 10 वर्ष काम करता आहात आणि त्याचबरोबर तुम्ही सामाजिक कार्यात सुद्धा सक्रिय आहात. तर कोणकोणत्या प्रकारचे तुम्ही उपक्रम यामध्ये राबवत असता? शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना तसं शैक्षणिक आणि सामाजिक हे एका नाण्याच्या 2 बाजू आहे असं म्हणता येऊ शकतंय.
त्या क्षेत्रात काम करत असताना आपला संबंध खूप साऱ्या लोकांशी म्हणजे पालकांशी किंवा समाजातील इतर लोकांशी येत असतो आणि स्कूलमध्ये खूप साऱ्या उपक्रम राबवत असताना एक मदतीचा हात म्हणून दरवर्षी माझ्याकडे एक उपक्रम राबवला जातो, ज्यामध्ये आम्ही जॉय ऑफ गिव्हिंग असं म्हणतो, दुसऱ्यांना देण्याचा आनंद. कारण ग्रामीण भागात आम्ही शिक्षण घेतलेलं असताना माहिती की एक छोटीशी मदत जरी समोरून झाली तर त्याचा काय अर्थ आपल्या जीवनात असतो. तर आपल्याकडे जे आहे त्यातलं एक थोडंसं छोटंसं ज्याच्याकडे नाही त्याला देण्याचा आनंद म्हणजे ही आपण नैतिक मूल्य किंवा ज्याला मोरल व्हॅल्यूज म्हणतात हे शिकवताना मुलांना शिकवण्यातूनच झाला. तर आम्ही दरवर्षी असा एक उपक्रम राबवतो. महात्मा गांधी जयंतीच्या वेळेस 2 ऑक्टोबर पासून 8 ऑक्टोबर पर्यंत हा कार्यक्रम शाळेत राबवला जातो दरवर्षी, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे जे आहे त्यातल्या छोटं वस्तू स्वरूपात किंवा पैशाच्या स्वरूपात ती मदत जमा करावी आणि पालक प्रतिनिधींच्या समोर ती मदत आम्ही त्या संस्थेला किंवा शाळेला किंवा बाल आश्रमाला अशा ठिकाणी जिथे गरज आहे अशा ठिकाणी देत गेलो. आणि ही सुरुवात झाली. याच्यानंतर पूर परिस्थिती झाली आपल्याकडे ओढवली. तर त्यावेळेस मात्र रस्ते बंद असताना जेव्हा बाहेरून मदत येत नव्हती तेव्हा मात्र खरं मदतीची गरज होती. त्यावेळेस पालकांच्याच मदतीनं आम्ही या छावणीमध्ये पोहोचून मुलांना, तिथल्या महिलांना, मुलांना किंवा व्यक्तींना गरजेनुसार वस्तू पोहोचवल्या आणि तिथूनच आपली सुरुवात झाली सामाजिक कार्यक्षेत्रात काम करण्याची. बरोबर. आणि ही जी होती पूरग्रस्तांना मदत, तर ही मदत करत असताना कोणालाही जास्त त्याची जाहिरातबाजी न करता आपण वेगवेगळ्या पद्धतीची मदत केली, तर ती मदत काय होती? नक्कीच आज कॅमेरासमोर मी बऱ्याच वर्षानंतर ही गोष्ट सांगत आहे, म्हणजे अजून कोणाला माहीतही नसेल कदाचित. तर जेव्हा अशी मदत आम्ही पूर्वी सगळ्यांना वाटायचं की कपडे आणि धान्य हवंय म्हणजे ही बेसिक गरज आहे, त्यामुळे खूप सारे कपडे गोळा करून धान्य गोळा करून आम्ही जेव्हा कॅम्पमध्ये पोहोचलो तेव्हा असं निदर्शन आलं की त्यांची त्याच्यापेक्षाही म्हणजे महिलांसाठी त्याच्यापेक्षाही काही महत्त्वाची गरज होती पण जे ते सांगू शकत नव्हते. महिलांसाठी असू देत, मग सॅनिटरी पॅड असू देत, अंडरगार्मेंट्स असू देत, या गोष्टी ते मागू शकत नव्हते की ही आमची गरज आहे. पण एक महिला म्हणून त्यांनी एका महिलेनं माझ्याजवळ ही गरज बोलून दाखवली आणि तेव्हा मी विचार केला की हो, धान्य, जेवण, कपडे याच्यापेक्षाही वेगळ्या गरजा असू शकतात. मग आमच्या मदर पॅरेंट्समध्ये हा विषय मी ठेवला आणि सगळ्यांनी भरभरून त्यावेळेस मदत केली. सगळ्यांनी पैसे कॉन्ट्रीब्युशन काढलं, त्यातून आम्ही खूप सारे त्या गोष्टी विकत घेतल्या आणि कॅम्पमध्ये पोहोचवल्या आणि गुप्तपणे पोहोचवल्या, कारण ही जाहिरातीचा विषय मुळातच नाही आहे. बरोबर. नक्कीच अतिशय कौतुकास्पद अशी ही गोष्ट मॅडमनी राबवलेली आहे. तर मॅडम, आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही शहरी भागात, फुलेवाडी हा आता निमशहरी भागामध्ये मोडतो, बरोबर, तर तिथे शैक्षणिक सुविधा पुरवत असताना तुम्ही ग्रामीण भागात सुद्धा शैक्षणिक सुविधा देत आहात, तर याबद्दल काय सांगाल? या क्षेत्रात काम करत असताना आपल्याला नेहमीच कोणी ना कोणीतरी प्रेरणा असतं. माझ्या आयुष्यात सुद्धा अशी एक प्रेरणादायी व्यक्ती आहे ज्यांचं नाव शिवानी सूर्यवंशी मॅडम. त्या फ्रेंड तर आहेच माझ्या, पण नक्कीच या क्षेत्रात त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा खूप दांडगा आहे आणि त्यांच्या अनुभवामुळेच मला या क्षेत्रात येणाऱ्या अडचणींवर प्रत्येक वेळेस मी मात करू शकले. त्यांनी एक शाळा सुरू केली होती गगनबावडा तालुका साळवन येथे, त्याचं नाव लिटिल बाईट स्कूल असं आहे. आणि ती स्कूल काही कारणास्तव त्यांच्या फिजिकल ॲबिलिटीजमुळे किंवा त्यांना काही आजारपण आल्यामुळं त्यांना ती बंद करावी लागत होती. आणि त्यावेळेस त्यांनी मला संपर्क केला की थोडे दिवस तू ही स्कूल पहा. आणि कोरोना काळात मी त्या शाळेत व्हिजिटला गेले. कोरोना काळ सुरू होता, व्हिजिट केली आणि तिथली परिस्थिती पाहता, तो ग्रामीण भाग पाहता, तिथल्या विद्यार्थ्यांची गरज पाहता मला माझं बालपण आठवलं आणि असं वाटलं की आपल्याला त्यावेळेस असा मदतीचा हात मिळाला असता तर आपण कुठे असलो असतो. तर नक्कीच आता आपण आर्थिकदृष्ट्या सुबल आहोत तर का नाही अशी मदत करावी. मग ती स्कूल चालवायला घेतली. 1 वर्षभर आम्ही तिथे फ्री एज्युकेशन 100 मुलांना दिलं, 1ही रुपया फी न घेता ऑनलाईनच्या माध्यमातून. नंतर शासनानं शाळा सुरू करण्याचा निर्णय दिल्यावर शेवटचे 3 महिने शाळा चालू करून, फिजिकल स्कूल चालू करून, सगळे जे नियम होते कोरोना काळातले ते सगळ्या नियमांचं पालन करून आपण ती स्कूल चालवली. 100 विद्यार्थ्यांना फ्री एज्युकेशन दिलं आणि त्याच्यानंतरच्या वर्षात मात्र ती स्कूल व्यवस्थित सुरू झाली आणि आत्ता तिकडे नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर मागील 3 वर्ष ती शाळा चालू आहे. आणि जे शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना आम्ही ज्या ॲक्टिव्हिटीज किंवा ज्या सोयी देतो त्याच सोयी त्या भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा मी देते. कारण मुलांना नाही माहिती की ते दुर्बल भागात आहेत किंवा तिथं परिस्थिती काय आहे. विद्यार्थी हा विद्यार्थी किंवा मुलगा दोन्ही ठिकाणाचा तो मुलगाच आहे आणि त्याला असणारी जी गरज आहे ती अगदी रास्त आहे आणि ती आपण जर देऊ शकत असेल तर नक्कीच दिली पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे तिथंही अगदी नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर ही स्कूल गेली 3 वर्ष सुरू आहे आणि खूप चांगला प्रतिसाद पालकांकडून येत आहे.
नक्कीच विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आपण हल्ली बघतो की व्यवसाय होऊन बसलेला आहे. तर मॅडमची जी संस्था आहे ते आणि त्यांचे सहकारी शिक्षण क्षेत्राकडे फक्त व्यवसाय न बघता समाज उपयोगी आणि विद्यार्थ्यांना एक नवी दिशा कशी मिळेल आणि त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी कायम प्रयत्नशील आहेत. तर मॅडम, आपल्या शाळेमध्ये शैक्षणिक गोष्टींव्यतिरिक्त आपण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वरती सुद्धा भर देता, तर याबद्दल आपण सांगा. नक्कीच विद्यार्थ्यांना शिक्षण तर दिलं गेलंच पाहिजे. पुस्तकी ज्ञानासोबतच मुलांचं सामाजिक, आर्थिक आणि बौद्धिकदृष्ट्या सुद्धा त्यांचं विकसित व्हावे ते यासाठी प्रयत्न असला पाहिजे. आणि त्यासाठी पुस्तकांसोबत आपल्याला इतर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजची गरज पडते. प्लेवे मेथडमधून असू देत किंवा फील्ड व्हिजिटमधून असू देत किंवा इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये आमच्याकडे कराटे, ॲबॅकस, हँडरायटिंग जो आजचा कोरोना काळानंतर खूप जास्त गरजेचा विषय मला वाटतो, हँडरायटिंग क्लासेस, तर असे बरेचसे क्लासेस सुरू आहेत आपल्याकडे. कराटेमध्ये मी म्हणेन की फक्त कराटेपर्यंत सीमित न राहता सेल्फ डिफेन्ससाठी किती गरज आहे त्याची आजच्या पिढीला आपण रोजच्या न्यूजमध्ये पाहत असतो गोष्टी घडलेल्या. तर त्यामध्ये मुलींसाठी तरी स्पेशली कराटेमध्ये आपण लाठीकाठी, त्याच्यानंतर तलवारबाजी, दांडपट्टा असे पारंपरिक सगळेच त्यांना प्रशिक्षण देण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. आणि फिजिकल ट्रेनिंग ज्याला आपण पीटी किंवा खेळ म्हणतो, तर खेळात सुद्धा खूप सारे नवीन नवीन आता खेळ येत आहेत मॉडर्न पद्धतीचे. पण ते सुरू असताना कुठेतरी पारंपरिक खेळ आपण विसरत चाललोय का, हा प्रश्न नेमकी मला नेहमी पडत असतो. आणि त्यामुळे मी पारंपरिक खेळ म्हणजे कबड्डी असू देत, खो खो असू देत, आपले ॲथलेटिकचे खेळ असू देत, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, रनिंग, ह्या गोष्टींवर खूप जास्त आम्ही भर देतो. आणि अगदी पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना आम्ही ह्यामध्ये ह्या अशा ॲक्टिव्हिटीजचा भाग घेत असतो. आणि स्पोर्ट डे वगैरे आपल्याकडे होत असतात. खूप सारे सण, आपण सगळे सण म्हणजे सगळ्याच समाजातील विद्यार्थी आपल्याकडे आहेत आणि सगळ्याच सण आपण साजरे करतो स्कूलमध्ये. त्याच्या पाठीमागच्या काय का साजरे करायचे किंवा त्यातून आपण काय शिकायचं, आपल्या थोर पुरुषांच्या जयंती आपण साजरा करतो, तर ते फोटो पुरतं न राहता त्यांची काही मूलतत्वे होती ती कशी आपल्या ह्या पिढीमध्ये रुजवता येतील जेणेकरून उद्याचा भारत किंवा उद्याची पिढी आपली तयार होती. तर यासाठी नेहमीच आमचा प्रयत्न असतो. तर विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास करत असताना आपण आर्थिक दुर्बल वर्गातील जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा काही विशेष योजना राबवता, तर त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगा. नक्कीच ज्या विद्यार्थी खरंच ज्यांना शिक्षणाची आवड आहे किंवा शिकायची जिद्द आहे पण शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मात्र ते जर का तेवढे सुबल नसतील तर अशा वेळेस फीज वेव ऑफ किंवा कोरोना काळात सुद्धा काही विद्यार्थ्यांनी आपले आई बाबा आपले छत्र हरवले डोक्यावरचे किंवा कमवणारी व्यक्ती घरातील गेली, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपण दरवर्षी 4 ते 5 विद्यार्थी आपण शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेत आहोत संस्थेच्या माध्यमातून. आणि हा अगदी गुप्त असा विषय आहे की जो क्लास टीचर पर्यंत सुद्धा पोहोचत नाही, तो फक्त मॅनेजमेंट स्कूल इथपर्यंतच राहतो. एक पत्र संस्थेच्या मार्फत दिलं जातं जेणेकरून भविष्यात त्यांना कोणीही ते वेव ऑफ झालेले पैसे परत मागू नये किंवा काही त्यांच्यासाठी अडचणी उभ्या राहू नये असं एक पत्र त्यांना दिलं जातं आणि पूर्णपणे त्यांना मोफत शिक्षण दिलं जातं. फक्त बुक्स आणि युनिफॉर्मचेच त्यांना पैसे द्यावे लागतात. याच्या व्यतिरिक्त पूर्ण शाळेची फीस त्यांच्यासाठी माफ असते काही ठराविक कालावधीसाठी. विद्यार्थी घडवत असतानाच पालक म्हणा किंवा महिला म्हणा समाजातील त्या आर्थिक स्वावलंबी व्हाव्यात किंवा सामाजिक कौटुंबिक दृष्ट्या सुद्धा त्या स्वावलंबी व्हाव्यात याच्या दृष्टीने आपण काही कोर्सेस राबवता, तर याबद्दल काय सांगाल? नक्कीच मी याच्यावर नक्कीच प्रकाश घालील. कारण माझ्या स्कूलमध्ये बहुतांश सगळ्या महिला वर्ग आम्ही स्कूल चालवत आहोत. आमच्याकडे फक्त पीटी घेणारे एकच जेंट शिक्षक आहेत. इवन कराटे लाठीकाठी शिकवणाऱ्या सुद्धा माझ्याकडे महिला प्रशिक्षिका आहे. तर महिलांना म्हणजे महिलांचे हे सुप्त गुण बाहेर येऊ शकतात जर त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म चांगली संधी मिळाली तर. आणि याच प्रयत्नातून शिवानी मॅडम आणि आम्ही एकत्र येऊन शिवाजी युनिव्हर्सिटीचा प्री प्रायमरी टीचर ट्रेनिंग कोर्स आमच्या स्कूलमध्ये आमच्या सेंटरमध्ये सुरू केला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मागच्या 5 वर्षापासून मिळत आहेत. ज्यामध्ये आपण महिलांना अगदी मिनिमम फीजवर हा प्रशिक्षण आपण देत आहोत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स आपण देत आहोत जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढावा किंवा काम करत असताना त्यांनी आणखीन चांगल्या पद्धतीने त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळाव्या किंवा आर्थिकदृष्ट्या ते आणखीन सुबल व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि ह्याच महिलांना हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर जॉब असिस्टंट सुद्धा आपण करत असतो. म्हणजे जिथे वॅकन्सी असतील आमच्या स्कूल्स असल्यामुळे बऱ्याचशा स्कूलशी नेटवर्क असतो. ज्यांना एका चांगल्या शिक्षिकेची गरज आहे आणि आमच्याकडे एक चांगली शिक्षिका असेल तर आपण नक्कीच ती मदत करू शकतो. तर विदाऊट एनी फीज आपण ते प्लेसमेंट करत आहोत आणि त्यातून आजपर्यंत जेवढ्या आमच्याकडे विद्यार्थिनींनी हे कोर्स केले त्यातले 95% विद्यार्थिनी आमच्या आज ऑलरेडी चांगल्या ठिकाणी काम करत आहेत.
तर मॅडम, आजच्या महिला दिनाच्या निमित्त आपण आपल्या समाजातील महिलांना काय मार्गदर्शन कराल? नक्कीच सांगू शकते मी. महिलांसाठी तर माझा एक खरोखर हा प्लॅटफॉर्म मला मिळतो, त्यासाठी पहिले मी बी न्यूजचं खूप खूप धन्यवाद देते. मॅडम, आपण हा प्रश्न मला विचारला त्यामुळे मला हे उत्तर देता येते. आपल्याला सुद्धा धन्यवाद. तर आजच्या महिला मंडळाला किंवा महिला वर्गाला मी सांगताना नक्कीच सांगेल की उद्याची पिढी घडवणं हे आपल्या हातात आहे. जिजाऊ आईसाहेब घडल्या म्हणून शिवाजी महाराज घडले. तर आपण शिवाजी महाराज घडवायची स्पर्धा सगळ्यांची सुरू आहे, पण आपण जिजाऊ व्हायला कुठेतरी विसरतोय का हा प्रश्न स्वतःला विचारावा. सोशल मीडियापासून स्वतःला आणि मुलांना थोडंसं लांब ठेवूया. याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, नक्कीच आहे. पण एक टाइम स्पॅन आपण नक्की डिफाईन करू शकतो आणि तेवढा वेळेनंतरचा का मुलांना किंवा आता शिक्षणासोबत नैतिक मूल्य रुजवणं हे शाळांवर जास्त बंधनकारक का झालंय? कारण ह्या गोष्टी घरात मिळत नाहीयेत. पूर्वी एक कुटुंब होतं की जिथे सामूहिक मोठं कुटुंब एकत्र राहायचं. आता न्यूक्लिअर फॅमिली झाल्यात. तर त्यावेळेस आजी आजोबा मोठे होते की ज्यातून मुलांना हे शिक्षण मिळायचं, संस्कार वर्ग त्यांचे घरातच घडायचे. पण आता ते कुठंसं लुप्त होत चाललंय किंवा वाढता हा आपला जो सोशल मीडियाचा जमाना आहे याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी लुप्त पावत चालल्यात का? तर आई म्हणून पहिल्या पिढीपेक्षा आपल्याकडे डबल जबाबदारी आहे. आपल्या मुलांमध्ये चांगले गुण घडवून आणण्याचे किंवा त्यांना एक चांगला विद्यार्थी म्हणून, एक चांगला मुलगा म्हणून, एक उद्याचा चांगला नागरिक म्हणून घडवण्याची आपल्याकडे जबाबदारी आहे. तर हे करत असताना आपल्याला काय करायचंय? आपल्याला फक्त एकच करायचंय की आपल्या मुलामध्ये म्हणजे प्रत्येक मुलामध्ये निसर्गानं काहीतरी चांगला गुण दिलेला असतो. तर आपल्याला त्यातला तो कला गुण, आपल्याला ते कौशल्य, ते स्किल आपल्याला फक्त शोधून काढायचंय आणि त्याला आपण तो प्लॅटफॉर्म किंवा ती संधी उपलब्ध करून द्यायची, जेणेकरून तो विद्यार्थी चांगल्या दृष्टीनं घडेलच आणि चांगला सुजाण नागरिक सुद्धा घडेल. यासाठी प्रयत्न आपणच करायला हवा एक पालक म्हणून. तर इथे थोडंसं आपण स्पर्धेच्या काळात असताना कॉम्पिटिशन मुलांचं नक्की व्हावं, पण इतरांशी न करताना त्या मुलाचं आपल्याच मुलाशी कॉम्पिटिशन असावं की तो आत्ता काय आहे, 6 महिने किंवा 1 वर्षानंतर त्याची काय प्रगती आहे, तर त्याच्याशी स्पर्धा व्हावी, शेजारच्यांशी नाही. इतकाच सोपा हा नियम आहे. नक्कीच मॅडम. तर एक चांगला समाज घडवण्यासाठी चांगला विद्यार्थी घडवणं हे जसं महत्त्वाचं असतं, तसं पालक म्हणून आपलं मूल देखील समाज उभारणीसाठी किती सक्षम बनतं आहे ही पालकांची जबाबदारी आहे. या दोन्ही गोष्टींवरती एक चांगला प्रकाश टाकणारी आजची ही मुलाखत होती. तर जेनिफर मॅडम, आपण चॅनल बीच्या स्टुडिओमध्ये वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद मॅम. धन्यवाद.